नमस्कार मित्रांनो, आज आपण क्लास 11चा बॉडी फ्लुइड्स अँड सर्क्युलेशनमधील शेवटचा टॉपिक जो की डिसऑर्डर्स ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम हा बघणार आहोत. तर बघा, हाय ब्लड प्रेशर, त्याला आपण हायपरटेन्शन म्हणतो, हा एक डिसऑर्डर आहे ज्याच्यामध्ये काय होते. हायपरटेन्शन इज द टर्म फॉर ब्लड प्रेशर दॅट इज हायर दॅन नॉर्मल 120/80. आता आपलं जे ब्लड प्रेशर आहे ते नॉर्मल ब्लड प्रेशर किती आहे, 120/80. जर त्याच्यावर जर ब्लड प्रेशर गेलं तर त्याला आपण हायपरटेन्शन असं कन्सिडर करतो. इन दिस मेजरमेंट 120 mmHg millimeters of mercury pressure is the systolic or a pumping pressure and 80 mmHg is a diastolic or a resting pressure. बघा, जे 120 mmHg आहे प्रेशर, जे 120 mmHg आहे ते सिस्टॉलिक प्रेशर आहे, त्याला आपण पंपिंग ब्लड सुद्धा म्हणतो, म्हणजे पंपिंग ब्लड प्रेशर सुद्धा म्हणतो. आणि 80 mmHg जे आहे ते डायस्टॉलिक आहे, जे की रिलॅक्सिंग प्रेशर आपण कन्सिडर करतो, जसं की रेस्टिंग प्रेशर सुद्धा म्हणतो. इफ रिपीटेड चेक्स ऑफ ब्लड प्रेशर ऑफ एन इंडिव्हिज्युअल इज 140/90 140/90 or higher it shows hypertension. म्हणजे 120/80च्या वर किती पण, म्हणजे जसं की 140/90 किंवा 150/100 असं जर ब्लड प्रेशर असेल तर त्याला आपण हायपरटेन्शन असं कन्सिडर करतो. आणि हायपरटेन्शनमुळे काय होते, हाय ब्लड प्रेशर लीड्स टू हार्ट डिसीजेस. आता हाय ब्लड प्रेशरचा अफेक्ट कशावर येणार आहे, हार्टवरच येणार आहे, म्हणजे त्यामुळे हार्ट डिसीजेस सुद्धा होऊ शकतात. आणि त्याचबरोबर आपले जे व्हायटल ऑर्गन्स आहेत, व्हायटल ऑर्गन्स लाईक ब्रेन अँड किडनी, याच्यावर पण तो परिणाम करणार आहे हाय ब्लड प्रेशर. कसे तर बघा, कारण हाय ब्लड प्रेशरमुळे किडनी फेल्युअर सुद्धा होऊ शकते आणि ब्रेनचे काही डिसऑर्डर होऊ शकते. कारण आणि त्याचबरोबर हे व्हायटल ऑर्गन सुद्धा आहेत. कोरोनरी आर्टरी डिसीज, त्याचबरोबर कोरोनरी आर्टरी डिसीज बघू आपण. कोरोनरी आर्टरी डिसीज ऑफन रेफर टू ॲज ॲथेरोस्क्लेरोसिस. बघा, कोरोनरी आर्टरी डिसीजला आपण ॲथेरोस्क्लेरोसिस सुद्धा म्हणतो. अफेक्ट्स द वेसल्स दॅट सप्लाय